वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. ॲग्रिकल्चर जीके आणि एमसीक्यू सिरीज आपण चालवलेली आहे. त्यामध्ये आपण एक प्रश्न घेत असतो आणि त्या संबंधित आजूबाजूची माहिती आहे ती आपण कव्हर करत असतो. आजचा आपला ॲग्रिकल्चर संबंधित प्रश्न आहे, विच क्रॉप इज नोन ॲज C4 प्लांट ड्यू टू इट्स इफिशियंट कार्बन फिक्सेशन पाथवे. म्हणजे कोणते पीक C4 वनस्पती म्हणून ओळखले जाते, कारण त्यामध्ये कार्बन फिक्सेशनची प्रक्रिया अत्यंत कार्यक्षम असते. अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. हा बऱ्याच परीक्षेमध्ये विचारून झालेला प्रश्न आहे. आणि C4 पाथवे म्हणजे काय, C3 पाथवे म्हणजे काय, आपण डिटेलपणे शिकणार आहोत. तर यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहे, वीट, राईस, मेज, बार्ली, पिजन पी. वीट म्हणजे गहू, राईस म्हणजे तांदूळ, मेज म्हणजे मका, बार्ली म्हणजे बार्लीच म्हणू शकतो आपण त्याला, आणि पिजन पी म्हणजेच तूर असं आपण म्हणू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेज. मेज म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, मका. आता C4 पाथवे म्हणजे काय, C3 पाथवे म्हणजे काय, हे कशामध्ये याचा समावेश होतो, यावर आधारित एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण विचारलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे कंबाईन ग्रुप बी एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला आहे. कृषी सेवक एक्झाम मध्ये प्रश्न विचारून झालेला आहे. IBPS AFO मध्ये सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. म्हणजे ह्या कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणून हा जो प्रश्न आहे आपण तो डिटेलपणे अनालिसिस करणार आहोत. अशाच प्रकारे आपण डिटेल अनालिसिस घेतलाय आपल्या फ्री टेस्ट सिरीज मध्ये, जे आपल्या स्पर्धा विश्व या ॲपमध्ये अवेलेबल आहे. ती टेस्ट तुम्ही सोडवू शकता. कृषी विद्यापीठ भरती संबंधित टेस्ट आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा आहे. सब्जेक्ट वाईज ज्या काही टेस्ट असतील त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये परिपूर्ण सब्जेक्ट कव्हर झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्या डिझाईन केलेल्या आहेत. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, रचना बनवलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामध्ये आपण ॲडिशनल माहिती सुद्धा दिलेली आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. या व्यतिरिक्त व्हिडिओ एक्सप्लेनेशन मधून सुद्धा आपण एका प्रश्नासोबत आजूबाजूची माहिती कव्हर करत आहोत. जसं आता मी तुम्हाला या प्रश्नाचं अनालिसिस करून दाखवत आहे, तशाच पद्धतीने तिथे सुद्धा आपण केलेलं आहे. आणि सध्या ऑफरमध्ये ही टेस्ट सिरीज आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचू शकता. चला तर मग आता या प्रश्नाचं आपण अनालिसिस करू. C3 पाथवे म्हणजे काय, C4 पाथवे म्हणजे काय. सुरुवातीला C3 पाथवे सांगते. C3 पाथवे म्हणजे असं असते की आता तुम्हाला फोटोसिंथेसिस माहित असेल, म्हणजेच प्रकाश संश्लेषण असं तुम्ही त्याला मराठीमध्ये म्हणू शकता. आता फोटोसिंथेसिस मध्ये होत काय असते की वनस्पतीमध्ये ही कंपाऊंड तयार होत असतात. प्रामुख्याने आपण त्याला कार्बन कंपाऊंड असं म्हणतो. आणि ज्या वेळेस फोटोसिंथेसिस होत असताना 3 कार्बन कंपाऊंडचा पीजीए म्हणजे त्याला आपण फॉस्फोग्लिसरिक ऍसिड असं म्हणतो, आणि प्रामुख्याने केल्विन सायकल त्याच्यामध्ये होत असते. आणि या वनस्पती आहेत प्रामुख्याने थंड आणि ओलसर हवामानामध्ये वाढतात. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, C3 प्लांटमध्ये 3 कार्बन कंपाऊंड असलेला एक संयुग तयार होते, त्याला तुम्ही पीजी असं म्हटलं, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड असं म्हटलं. प्रामुख्याने केल्विन सायकल त्याच्यामध्ये होत असते, थंड आणि ओलसर हवामानामध्ये चांगल्या वाढतात. आणि याच्यामध्ये उच्च तापमानामध्ये जास्त जर टेम्परेचर असेल, हाय टेम्परेचर असेल, तर फोटो रिस्पिरेशन रेट आहे तो जास्त होतो, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते. हा महत्वाचा पॉईंट आहे, हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता यामध्ये एक्झाम्पल काय देऊ शकता, राईस, व्हीट, सोयाबीन, पोटॅटो आणि ग्राउंडनट. तांदूळ, गहू, सोयाबीन, बटाटा आणि शेंगदाणे असं तुम्ही म्हणू शकता. आता त्याच्यानंतर किंवा भुईमुंग असं म्हणू शकता. आता त्याच्यानंतर आपण C4 पाथवे बघणार आहोत. C4 पाथवे म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय होत असते, जेव्हा फोटो सिंथेसिस होत असते, प्रकाश संश्लेषण होत असते, त्यामध्ये प्रामुख्याने 4 कार्बनचा म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिटिक ऍसिड असं तुम्ही म्हणू शकता, अशा प्रकारचा कंपाऊंड फोटोसिंथेसिस मध्ये तयार होत असेल तर त्याला आपण C4 पाथवे असं म्हणतो, म्हणजे C4 प्लांट असं आपण म्हणू शकतो. प्रामुख्याने अशा ज्या वनस्पती असतात त्यांच्यामध्ये हॅच अँड स्लॅक मार्ग असतो. यांच्यामध्ये क्रॅन्स अॅनाटॉमी तुम्हाला पाहायला मिळते, जी C3 मध्ये नसते. C4 मध्ये क्रॅन्स अॅनाटॉमी असते. याचा अर्थ असा असतो की उष्ण व कोरड्या भागामध्ये सुद्धा त्या चांगल्या प्रकारे वाढतात. आणि यामध्ये फोटो रिस्पिरेशन रेट आहे तो खूप कमी असल्यामुळे त्याचे उत्पादन मात्र जास्त असते. C3 पाथवेमध्ये काय असते, फोटो रिस्पिरेशन रेट आहे तो हाय असते, त्याच्यामुळे त्याचं उत्पादन घटते. आणि C4 पाथवेमध्ये फोटो रिस्पिरेशन रेट आहे तो खूप कमी असल्यामुळे त्याचं उत्पादन मात्र जास्त असते. आता यामध्ये तुम्ही एक्झाम्पल काय लक्षात ठेवू शकता, C4 पाथवेमध्ये मेज म्हणजे मका, शुगरकेन, ऊस, सॉर्गम, तुम्ही त्याला ज्वार सुद्धा म्हणू शकता, बाजरा आणि नॅपियर ग्रास, हे अशा प्रकारचे काही एक्झाम्पल आहेत C4 पाथवेचे. म्हणजे शॉर्टकटमध्ये याची ट्रिक अशी आहे की कमरेच्या खालचे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, यामध्ये प्रामुख्याने राईस, व्हीट, सोयाबीन, पोटॅटो, ग्राउंडनट हे जे आहेत, जी हाईट कमी असते म्हणून ते C3 पाथवेमध्ये मोडतात. आणि ज्यांची हाईट जास्त असते त्यामध्ये प्रामुख्याने आपण म्हणू शकतो मेज, सॉर्गम, शुगरकेन, बाजरा आणि नॅपियर ग्रास हे आहेत, हे C4 पाथवेमध्ये मोडतात. अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यापेक्षा आपण डिटेल अनालिसिस आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला आहे. व्हिडिओ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे.
आणि डेली माहितीसाठी दररोजच्या जीएस संबंधित व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो सकाळी 10 वाजता. त्या संबंधित नोटिफिकेशन तसेच इतरही महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड, तर त्यासाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे ते जॉईन करू शकता. तिथे आपण पर्सनल नोटिफिकेशन टाकत असतो. या व्यतिरिक्त जे काही इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा आपण आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्रामवर टाकत असतो. आवडल्यास आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. तसेच इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद.